तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम येई माझा प्रेम सर्व काळ सर्व काळ जय माझा प्रेम सर्व काळ विठो माऊली हातीवर देई विठो माऊली हातीवर देई विठो माऊली हातीवर देई विठो माऊली हातीवर संचरून राही हृदया माझे संचरून राही हृदया माझे संचरून राही हृदया माझे गोड तुझे रूप गोड तुझे नाम 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 येई माझा प्रेम सर्व काळ येई माझा प्रेम सर्व काळ येई माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे अनेक 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 तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पाय सुख सर्व आहे तुझे पाय सुख सर्व आहे सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुका म्हणे काही न मागे अनेक 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 तुका म्हणे
कुमारी पार 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 कुमारी श्री विठ्ठल श्री विठ्ठल नाही 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 कमी लागतं दोन जास्त दोन आहे हां हा कमी लागतो एक असं हरी हरी जय जय राम कृष्ण
योग्याची संपदा त्याग आणि शांती योग्याची संपदा त्याग आणि शांती
योग्याची संपदा त्याग आणि शांती उभयलोकी कीर्ती सोहळामान एर एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडाविशी केलिया फावला ठाईचा तो ठावो तृष्णेचा तो काहो काहवितो एर एरावरी जायाचे उसने भाग्यस्थळी देणे झाडाविशी तुका म्हणे लाभ अकर्तव्य नावे तुका म्हणे लाभ अकर्तव्य नावे शिवपद जीवे भोगी जेल एर एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडाविशी पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरणा संतांचिया सरे चरणा संतांचिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मस्तक माझा पायावरी योग्याची संपदा त्याग आणि शांती उभयलोकी कीर्ती सोहळा मान एर एरावरी जायाचे उसणे भाग्यस्थळी देणे झाडावेश थोडा बास कमी करा कमी असं हाव हाव नाही केलं पाहिजे शब्द स्पष्ट म्हणजे विढल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून योग्याची मीमांसा करतात विठ्ठल तुम्ही म्हणाल पण योग्याची मीमांसा करणारा अभंग तुम्ही इथं कशाला घेतला इथं कोण योगी आहे ते रामदेव बाबा तिकडे हरिद्वारला राहते इथं वारकऱ्याचा अभंग घ्यायला पाहिजे योग्याचा अभंग कशाला घेतला आता पंढरीची वारी संपलेली आहे पुढं आळंदीची वारी आहे तेव्हा वारकऱ्याचा अभंग घ्यायचा सोडून योग्यांची मीमांसा करणारा अभंग का घेतला कदाचित अशा प्रकारची शंका येऊ शकते तर त्याचं उत्तर असं आहे तर तुकोबारांनी योगी शब्द वापरलेला आहे त्याला मी काय करू हा प्रश्न तुम्ही माझ्यापेक्षा तुकोबारांना विचारलेला चांगला कारण तुम्हाला तुकाराम महाराज जास्त जवळ आहेत विठ्ठल
शब्दाचा पहिल्यांदा अर्थ समजून घ्या. योगी कोणाला म्हणतात? जगामध्ये दोनच प्रकारची माणसं आहेत. जगात जी माणसं आहेत त्याचे किती प्रकार आहेत? दोन. शास्त्रकारांनी 4 केलेले आहेत. पामरविषयी, जिज्ञासू आणि मुक्त. तर त्याच्यात पुन्हा लसावी करून 2 प्रकार करतो मी. 2 प्रकारची माणसं आहेत. मी लक्षणं सांगतो, आपला नंबर कशात लागतोय ते ज्याची त्याची पाहतो. 2 प्रकारची. काही योगी आहेत आणि काही भोगी आहेत. याचा अर्थ असा नाही की 100 माणसं असतील तर त्याच्यात 50 योगी आणि 50 भोगी, अशी त्रैराश्य. एखादा टक्का भोगी असेल म्हणजे अशी टक्केवारी नाही, पण प्रकार हे 2 आहेत, योगी आणि भोगी. विठ्ठल योगाची साधना करणाराला योगी म्हणतात. भोगाची साधना करणाऱ्याला भोगी म्हणतात. सरळ सरळ त्यांच्या व्याख्या आहेत. योगाची जो साधना करतो त्याला काय म्हणतात? योगी. पण योग कशाला म्हणतात नाही का? युज धातूपासून योग शब्द तयार झालेला आहे आणि युज धातूचा अर्थ जोडणे असा आहे. युज युज्यते म्हणजे जोडणे. जो आपला भगवंताशी संबंध जोडण्याकरता प्रयत्न करतो किंवा ज्यांनी आपला भगवंताशी संबंध जोडलेला आहे त्याला काय म्हणतात? योगी. त्याला म्हणतात योगी. आणि भोगाचा संबंध जोडण्याकरता प्रयत्न करणारा तो भोगी. जगात 2च प्रकारची माणसं आहेत. काही योगी आहेत आणि काही भोगी आहेत. मी त्यांचा धंदा सांगितलेला नाही. कुणी शेती करत असेल, कुणी नोकरी करत असेल, कुणी व्यापार करत असेल, कुणी कीर्तन करत फिरत असेल, धंद्याचा नाही प्रश्न, फक्त त्याचं साध्य काय आहे. त्याच्या साध्यावरून हे 2 प्रकार आहेत. भोग ज्याचं साध्य आहे तो भोगी आहे, योग ज्याचं साध्य आहे तो काय आहे? योगी आहे. विठ्ठल विठ्ठल. ते दाढी वाढवलेला, एकांतात राहणारा, आसनं वगैरे करणारा योगी म्हटलं की आपल्या समोर तशा प्रकारची मूर्ती येते. तो योगी आहे, पण तोच योगी आहे असं नाही. तो योगी आहे पण तोच योगी आहे असं नाही महाराज. भगवंताची सेवा, भगवंताच्या भक्ताची सेवा करण्याकरता एखादा शेती करत असेल तोही योगी आहे. योगी. विठ्ठल म्हणून भगवंताशी संबंध जोडण्याकरता प्रयत्न करणारा जो आहे तो योगी आहे. त्याच्यात पुन्हा 2 प्रकार, सिद्ध योगी आणि साधक योगी. जोडण्याकरता प्रयत्न करणारा साधक योगी आहे. ज्याने जोडलेला आहे तो सिद्ध अशा प्रकारचा योगी आहे. त्या सिद्ध योग्यामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, युक्त योगी आणि युंजान योगी. पहिलाच संबंध जोडलेला आहे. जगावर उपकार करण्याकरता जे अवतीर्ण झालेले आहेत ते युक्त योगी आहेत. आणि जीव म्हणून जन्माला आले, साधना केली आणि संबंध जोडला ते काय आहेत?
युंजान योगी अशा योगी शब्दाचा अर्थ परमार्थाची साधना करणारा. कारण परमार्थ कशा करता केला जातो किंवा परमार्थाचं साध्य काय असतं? परमार्थ महाधन परमार्थाने देवाची प्राप्ती होत असते. देवाच्या प्राप्ती करता केला जात असेल तर तो परमार्थ आहे. त्याचा बाह्य आकार काय आहे हा नाही प्रश्न, करणाराचा उद्देश काय आहे. म्हणजे फारच सूक्ष्मता आहे. गीतेमध्ये आता ही सगळी ऋषी मंडळीच आहेत. गीतेमध्ये 17व्या अध्यायात 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचा यज्ञ, 3 प्रकारचं तप, 3 प्रकारचं दान असे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये यज्ञाचे 3 प्रकार सांगत असताना सात्विक, राजस आणि तामस असे सांगितलेले आहेत. त्यामध्ये सात्विक अशा प्रकारची साधना झाली तर पुण्य होतं. नुसती साधना झाली तर पुण्य होत नाही. हे गरजेचं आहे महाराज. आजपर्यंत हे झाकलं गेलं, त्याच्याकडे एवढं विशेष लक्ष दिलं गेलं नाही. आणि म्हणूनच परमार्थाच्या नावाखाली नेमकं आपलं काय होतंय हे आपल्यालाही माहिती नाही. साधना ही सात्विक झाली पाहिजे. तप असेल सात्विक असलं पाहिजे, दान असेल सात्विक असलं पाहिजे, यज्ञ असेल सात्विक असलं पाहिजे, सप्ताह असेल सात्विक, तप आहे. सप्ताह एक आहे तप, अशा प्रकारचं आहे तप आहे. आणि हेही सात्विक झालं तरच पुण्य आहे. सात्विक झालं तरच पुण्य आहे. ते सात्विक नसेल तर मग पंक्ती खायला मिळतात. त्याने पुण्याची अपेक्षा करायची नाही. पुण्याची अपेक्षा करायची नाही. दानाचं सुद्धा असं आहे. मी नेहमी सांगतो, पंक्ती देणाऱ्याला माझी प्रार्थना असते की तुम्हाला पुण्याकरता पंगत द्यायची असेल तर आपलं नाव यावं ही अपेक्षा करू नका. नावाकरता पंगत करत असेल तर हरामखोरावं तुम्हाला पुण्य नाही मिळणार. आणि हे मी सांगतो असं नाही, शास्त्र सांगतंय. शास्त्र ज्ञानोबा सांगतात, वेद सांगतो. हे असो, ज्ञानोबारांची ओवी आहे, हे असो. धनमानी आस करोनी तप कीजे सायास, अंती तव निशेष विफळ जाय. धना करता वा माना करता जर तुम्ही तपश्चर्या साधना करत असाल, तुम्ही लोक माना करता पंक्ती देताना, आम्ही लोक धना करता कीर्तन करतो. विठ्ठल हा उद्देश असेल तर कथा सांगणारालाही पुण्य नाही आणि ठेवणारालाही पुण्य नाही. आता अलीकडे तर कथा कशा करता ठेवायला लागलेले आहेत. राम राम राम. याच्याविषयी न बोलणं चांगलं. आपल्याकडे टाईम थोडा आहे, चला अभंगाकडे येऊया. पण सात्विक होणं गरजेचं आहे. तर त्या राजस यज्ञ आणि सात्विक यज्ञातला फरक मला सांगायचा आहे. तुम्ही पाहते तर श्लोक आहेत. अफलाकांक्षीभिर्यज्ञो विधिद्रष्टो युज्यते
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्विकः अभिसंधाय तु फलम. कुठल्याही फलाची अपेक्षा परमार्थ करणाऱ्याच्या मनामध्ये फक्त आपल्या उद्धाराची अपेक्षा असावी. परमार्थाची साधना करणाऱ्याच्या मनामध्ये कसली अपेक्षा असावी? फक्त उद्धार, फक्त आपलं चांगलं व्हावं ही अपेक्षा असावी. त्याच्यापेक्षा बाकीची कोणतीही अपेक्षा नसावी. कोणतीही अपेक्षा ठेवली की ते राजस होतं आणि राजस झाले की संपलं पुण्य. राजस झाली की पुण्य होत नाही. त्यामुळं ते सात्विक अशा प्रकार, सात्विकामध्ये फक्त उद्देश उद्देश उद्देश. त्याच्यामुळं साधना त्याचं कोणते हा नाही प्रश्न. उद्देश काय आहे? भगवत प्राप्ती करता जर तो साधना, हरिपाठ आम्हाला भगवत प्राप्ती करता म्हणायचं आहे. काकडा आम्हाला भगवत प्राप्ती करता. काय काल आलाय महाराज, काकड्यावाल्याला सुद्धा ठरवावं लागतंय. ह्या हरामखोराला जोड्याने हाणायला पाहिजे, जोड्याने. तुला पैसेच कमवायचे तर नालायका तिथं संसारात किती काही उद्योग आहेत ना. ऊस तोडायला जा ना, इकडे कायला झक मारतो. परमार्थामध्ये भगवत प्राप्ती करता परमार्थ करावा महाराज. नाही तर संसारातली किती हेही साधन जर आपण धनप्राप्ती करता केलं तर परमार्थाला साधनच राहणार नाही. उद्धाराला साधनच नाही ठेवलेलं आम्ही. सगळी साधनं संसाराची करून टाकलेत. योगी नाही तो, योगी नाही तो, वारकरी बी नाही, पारमार्थिकही नाही. काय ते काय धंदा आहे, काय संबंध नाही आहे. करतोय कशा करता हा प्रश्न आहे. उद्देश, उद्देश महत्वाचा आहे विधेयापेक्षा. विढल देवाशी संबंध जोडण्याकरता जो साधना करतो त्याला योगी म्हणतात. म्हणून वारकरी सुद्धा काय आहे? योगी आहे. वारकरी ही योगी आहे, कारण देवाची प्राप्ती करून घ्यायची आहे. त्याला परमार्थ करतोय तो देवा करता करतोय. मग अशा प्रकारचा जो योगी आहे त्याची मीमांसा, त्याची चर्चा, त्याच्याविषयीचं वर्णन या अभंगात तुकोबाराने केलं. म्हणजे आता आपण योगी आहे कारण आपण वारकरी आहे. गळ्यात नक्की आहे ना, घातलेले आहे ना. हा, नीट घाला. माळा 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 माळा, त्याचे नियम सांभाळा. तो हसण्याकरता नाही, मी काही तमासगीर नाही. तुम्हाला हसवायला आणि तुमचं रंजन करायला नाही आलो मी. तुकोबारांच्या अभंगाचा भाव तुमच्यापर्यंत पोचावा आमच्या सोड महाराजांनी विनंती केली. आता मी यो धंदा बी बंद करून टाकलाय म्हणा. तर काय काय सांगत होतो? भगवत प्राप्ती. माळाय देवाकरता घातलेले, पूजा करतो देवाकरता, नामस्मरण करतो देवाकरता, श्रद्धा आहे एकादशी देवाकरता. देवा कारणे भाव तस्मात देवा करताय. म्हणून सगळे आपण योगी आहेत, योगी आहेत, योगी आहेत. मग योग्याचं ऐश्वर काय आहे, संपत्ती काय? बरंच प्रत्येकाची संपत्ती भिन्न भिन्न असते. सगळ्याची संपत्ती एक नाही. सगळ्या काळातही संपत्तीचं स्वरूप एक नाही आणि सगळ्या व्यक्तीची संपत्ती काय नाही, एक नाही. भिन्न भिन्न अशा प्रकारचे एखादा पहिलवान असेल तर पहिलवानाची संपत्ती काय आहे? 4-5 कोटी रुपयाची गाडी ही पहिलवानाची संपत्ती नाही. पहिलवान असेल तर अनेक प्रकारचे कुस्तीचे डाव येणं, ताकद असणं हे त्याचा ऐश्वर. एखादा गायक आहे तर गायकाची संपत्ती काय असते नाही का? आवाज मधुर असणं, त्या रागिणीचं ज्ञान असणं, ताल असणं, लय असणं ही गायकाची अशा प्रकारची संपत्ती आहे. व्याख्यान करणारा असेल तर वक्तृत्वाची संपत्ती आहे. व्याख्यानाची संपत्ती अशा प्रकारची असते. समय कळावा, जे व्याख्यान करण्याकरता तो उभा राहिलेला आहे त्याच्यावर अशा प्रकारचं त्याने बोलावं, त्याच्यामध्ये रस भरता यावेत, अलंकार भरता यावेत. वक्तृत्व प्रत्येकाची संपत्ती भिन्न भिन्न आहे.
प्रत्येकाची संपत्ती. तसा योगी आहे म्हणजे परमार्थिक आहे, तर त्या परमार्थिकाची संपत्ती काय आहे आणि त्या संपत्तीने त्याला काय मिळतं? अभंगाच्या प्रथम चरणात योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. योग्याची संपदा त्याग आणि शांती. उभयलोकी कीर्ती 16 मान. योग्याची म्हणजे परमार्थिकाची म्हणजे वारकऱ्याची. ते योगी शब्द काढला का लगेच आपले माळकरी त्याच्यातून बाजूला होऊन जाते. आपलं काय समज योगी महाराज ते दाढीवाल्याचं वर्णन तुकाराम महाराज करतीलच कशाला गाथ्यामध्ये. वारकऱ्यांचं वर्णन आहे. वारकऱ्याला योगी म्हटलेलं आहे. योगी आहे तो म्हणून म्हटलेलं आहे. अर्थात इथं सिद्ध योग्याचं वर्णन करणारा हा अभंग आहे. सिद्धाची जी लक्षणं असतात साधका करता ती साधनं असतात. तेवी सिद्धाची लक्षणे ती साधकाची साधने. जसं सिद्ध महात्मेत अखंड त्यांच्या मुखातून भगवंताचं चिंतन चालू असतं. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आपण साधक लोकांनी अखंड चिंतन होईल आपल्याकडून असा सातत्याने काय करायचा असतो? प्रयत्न करायचा असतो. त्यांचं सहज आहे, आपल्याला सायास करून ते करावं लागतं. तर सिद्ध योग्यांची म्हणजे संतांची, कारण आता ज्ञानोबऱ्यांची वारी आहे. ज्ञानोबऱ्यांचं वर्णन करणारा हा अभंग आहे. वेगळ्या अशा प्रकारच्या भाषेमध्ये तुकोबाराय वर्णन करतात. योग्याची संपदा पारमार्थिकाची संपत्ती कोणत्या? त्याच्या हातात मुदे असणं, त्याच्याकडले मोठी गाडी असणं, त्याचा काय गड मड लय मोठा असणं, ही पारमार्थिकाची संपत्ती नाही.
या गोष्टी आता मठ वगैरे करावीच लागतात, कारण भजन करायचं तर कुठं उघड्यावर नाही करू शकत ना आपण भजन. त्याच्याकरता सावली म्हणा, पाऊस येणार नाही याच्याकरता काहीतरी करावं लागतं. पूर्वी तरी माणसं वाळवंटात करता येत होतं, आता नाही महाराज. आता तर ज्याला दिंडी काढायची आहे त्याला तिथं जागा घेणंही घेणं आहे पंढरपुरामध्ये. पण ती त्याची संपत्ती नाही, पारमार्थिक म्हणून त्याची संपत्ती नाही. पारमार्थिक म्हणून जर संपत्ती काय असेल पारमार्थिकाची, त्याग. त्याग त्यागाला परमार्थात फारच महत्त्व आहे महाराज. त्यागाला फार महत्त्व आहे, कारण त्यागाने शांती प्राप्त होते. परमार्थाचं साध्य शांती आहे आणि शांतीचं अंतरंग साधन त्याग आहे. त्याग. त्यागा शांती रणंतरम. भगवान सांगतात की त्यागात अनंतरम शांती. त्यागाच्या नंतर लगेचच शांती आहे. त्यामुळं पारमार्थिकाच्या जीवनामध्ये त्याग प्रधान असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याग शब्दाचा अर्थ काय आहे? या त्यागाविषयी अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारलेला आहे. संन्यासस्य महाभावो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशी निषूदन. पृथक् केशी निषूदन. गीतेमध्ये तरी बाह्य त्यागाला महत्त्व नाही दिलेलं. गीतेने फलत्यागाला महत्त्व दिलेलं. सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. विचक्षणाः विशेष अशा प्रकारची बुद्धी प्राप्त असलेले महात्मे कर्मफलाच्या त्यागाला त्याग म्हणतात. कर्मत्यागाला त्याग नाही, कर्मफलाच्या त्यागाला. कर्म करायचं शास्त्राने सांगितलेलं जे कर्म आहे. कारण पावनानि मनीषिणाम यज्ञदान तपकर्म न त्याज्यं कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. वारकरी आहे तर सकाळचं ध्यान, काकडा, भगवत पूजन, स्वाध्याय, गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत यांचं वाचन, नामचिंतन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कीर्तन, भजन, जागर, पारायण ह्या गोष्टी करायच्या, पण त्याच्या फलाची अपेक्षा नाही करायची. त्याच्या फलाची अपेक्षा नाही करायची. याला त्याग. सर्व कर्म फलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. त्यागाविषयी बऱ्याच एक रामसुखदासजींचं पुस्तकच आहे, त्याग से भगवत प्राप्ती. त्यागाने प्राप्ती, शांती त्यागाने प्राप्ती. तुम्ही पहा, जे भोगी लोक आहेत त्यांच्या प्रारब्धाने अपार संपत्ती, पैसा त्यांच्याकडं असतो. कुठं ठेवावं ही पंचायत आहे म्हणून बाहेरच्या देशात ठेवतात असं लोक म्हणतात. आपल्याला काय माहिती, आपल्याला आपलं ते क्षेत्र नाही ना, आपल्याला त्याच्याशी काही घेणंही अशा प्रकारचं नाही, ते नाही घेणं. पण शांती किती असते. या हरामखोरांना झोप लागत नाही. झोप भडव्यांना झोप येण्याकरता घ्यावी लागते. फेल झालेले मानवी जीवनामध्ये ही लोक, त्याला झोपेकरता गोळ्या घ्याव्या लागत असतील, झोपेकरता इंजेक्शन घ्यावे लागत असतील, झोपेकरता दारू ढोसावी लागत असेल. ही जीवनात काय झालेले आहेत, फेल झालेले आहे. कारण त्याग नाही ना.
त्याग नाही, त्याग नाही. ऐका, कुणाचं जर मन जास्त अशांत असेल ना तर गरिबाची सेवा करा. दवाखान्यात जा आणि ज्यांना पैसे औषधं घ्यायला पैसे नाही त्यांना पैसे द्या, शांती मिळेल जरा. नुसतेच बँका नका भरू, नुसतेच प्लॅट नका खरेदी करू. आरामखोरावं एकही प्लॅट तुमच्याबरोबर येणार नाही आणि त्या प्लॅटवर तुम्हाला जाळणार बी नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात योग्याची संपत्ती त्याग आहे. त्याग कशाचा त्याग? आता आम्ही तर त्याग करतो. कशाचा? काकड्याचा त्याग. हा, आमचे कलाकार लोक काकड्याला नाही, पारायणाला नाही, फक्त चाल म्हण. काही काही तर नुसते चाल म्हणलं की लगेच बाजूला जाऊन बसतात. त्यागा, कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, कारण योग्याची संपदा विठाल विठाल. तो त्याग नाही. शांती प्राप्त करून देणारा त्याग. याने शांती प्राप्त होते, शांती प्राप्त होते. खरंच ज्याला शांती प्राप्त करून घ्यायची आहे महाराज, ज्याला स्वतःविषयीची कळकळ आहे, स्वतःचा जो शत्रू नाही. त्याग न करणारे नुसते संसाराच्या मागं हाय संसार म्हणून फिरणारे हरामखोर स्वतःचे शत्रू आहेत. स्वतःचे. त्यांनी दुसऱ्याचं नाही कुणाचं वाटोळं केलं, स्वतःचं वाटोळं केलेलं आहे. आपल्या घातकर शत्रू झालो मी, दावेदार माझा मीच झालो शत्रू. उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादे. अजूनही वेळ गेलेली नाही महाराज, अजूनही वेळ गेलेली नाही. आपण जिवंत आहे अजून. मानव देहामध्ये एवढी शक्ती आहे की कमी वेळातही तो खूप भरारी मारू शकतो. पण मग तितक्याच वेगाने त्याने काय केले पाहिजे? झेप अशा प्रकारची घेतली पाहिजे. त्याग, त्याग. पहिल्यांदा निषिद्ध कर्माचा त्याग, पहिल्यांदा निषिद्धाचा त्याग, पहिल्यांदा निषिद्धाचा त्याग, नंतर अनावश्यकतेचा त्याग, अनावश्यकतेचा त्याग त्याग केला पाहिजे. त्याग केला, त्याग करला. त्या त्यागाचे दोन प्रकार आहे महाराज, बाह्य त्याग आणि अंतरत्याग. बाह्य त्याग काही गोष्टीचा नाही केला तरी काही अडचण नाही, पण आतून त्याग केला पाहिजे, आतून त्याग केला पाहिजे. पंढरपूरला येणारे माणसं घराचा त्याग करतात, कारण घरात त्या घर थोडंच तिथं घेऊन येता येतं. घराचा त्याग करतात पण मोबाईलचा त्याग नाही करत. पंढरपूरला येणार ज्याच्या जवळ मोबाईल आहे तो पंढरपूरला आलेलाच नाही महाराज. त्या हरामखोराचं सगळंच त्याच्यात असतं, सगळं. इथं बारीला उभा राहिला तरी फोन करतो, ए अरे कापूस यसला का, ऊसाला तोड लागली का, तिकडंच पालथा पडकी, कशाला आला इथं गर्दी करायला, तुझ्या पदरात काय पडणार आहे. पंढरपूरला जायचं तर महाराज आतून त्याग करायचा सगळ्याचा. काय अभंग आहेत महाराज. तू संपदा 16 नावडे, नक्की ना. नावडे मनाला करीते टकळा, पंढरीसा जावे पंढरीसी आवडे मनासे, कधी एकादशी आषाढ. अनावश्यक बाह्य नाही पण अंतर त्याग पाहिजे. जर तुम्हाला शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर. तुकोबारायांनी काय मिळवलं महाराज? शांती मिळवली. अहंता ममता दवडोनी निज शांतीवरिली, गिळोनी ज्ञाते ज्ञाता ज्ञान ही मागवते, हरपे ते निरुते शांती पैगा. अशा प्रकारची शांती ही त्यागाने प्राप्त होत असल्यामुळं पारमार्थिकाचं ऐश्वर्य, पारमार्थिकाची संपत्ती जर काय असेल तर तो काय आहे? त्याग आहे. त्याग. आपल्या जीवनामध्ये त्याग असणं गरजेचं. काय योग्याची संपदा त्याग, आणि मग त्यागाचं फल आहे शांती. शांती शांती मग असा त्याग शांती ज्याच्या जीवनामध्ये आहे, त्याग आणि शांती ज्याने प्राप्त करून घेतलेली आहे महाराज, उभयलोकी कीर्ती 16 मान
दोन्ही लोकांमध्ये तुका म्हणे गाजे वैकुंठी वैकुंठी सोहळा याही याही भूमंडळा माझी कीर्ती. असं त्यागाने ज्यांनी शांती प्राप्त केलेली आहे त्यांची वाट वैकुंठात पाहतात. वाट वैकुंठी पाहती वाट वैकुंठी पाहते वाट कै पाये ती भक्त कै पायी थेती. वैकुंठातले लोक वाट पाहतात. वैकुंठीचे जन सदा इच्छित सदा इच्छित होती. तुम्हाला कसं काय तुकाराम महाराज कसं काय माहिती कारण ते वैकुंठातूनच आलेले आहे ना. आम्ही आता तिथं असल्यामुळे त्यांना माहिती ना तिथे लोक कशाची अपेक्षा करतात काय अपेक्षा करतात. ब्रह्मलोकातली अपेक्षा करतात स्वर्गातली. यम सुद्धा अशा महात्म्याची काय करतो यमधर्म वाट पाहे निरंतर. तर सगळे त्यांची अपेक्षा यांना कसलीच अपेक्षा राहत नाही. उभयलोकी कीर्ती याही लोकांमध्ये कीर्ती असते आणि मानाचा सोहळा अशा प्रकारचा असतो. ब्रह्मदेवाला ज्या वेळेला कळलं की हा आपला बाप आहे. गोकुळातली कथा आहे थोडक्यात सांगतो आता. कालेचं कीर्तन नाही. भगवंतांनी सांगितलं आपला बाप आहे मग माफी मागितली. पण ब्रह्मदेवाला हे विशेष वाटलं की हे पोरं किती भाग्यवान आहे. आपण ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेव म्हणजे जगाचा कॅबिनेट मंत्री. उत्पत्तीचं खातं ज्याच्याकडे जगाचा ब्रह्मांडाचा नाही. जगामध्ये अशी अनंत ब्रह्मांड आहेत त्याचा तो कॅबिनेट मंत्री किती मोठा आहे. पण त्याला काही आपल्याला अपेक्षा असून याची संगती मिळत नाही. आणि या गोपाळांना त्याची संगती आहे. मग तो गोपाळाच्या पाया पडायला लागला. कोण ब्रह्मदेव. ब्रह्मदेव जगाचा कॅबिनेट मंत्री त्या गोपाळाचे. ते गोपाळ मग बाबा असं काय करतो. काणोबाची संगती ब्रह्मादिक इच्छिती. धन्य म्हणविती आल उभयलोकी कीर्ती सोहळा मान प्रतियोगी पुरस्सर वर्णन आहे. आता हा एक वर्ग ज्यांनी त्याग केला. आता दुसरा आहे भोग. जे भोगी आहेत त्यांना रोगी. भोगे रोगा जोडून दिले अनेका भोगे रोगा जोडून या दिले अनेका. अरुचिते होता संगमावरी. अरुचिते रोगाने दुःख अशा प्रकारचं भोगावं लागतं.
आणि मग त्यांची वाट पाहतात, पण मग वैकुंठातले न ब्रह्मलोकातले त्यांची कुठले वाट पाहतात? यम वाट त्याचे काय पाहे निरंतर मारिती थोडी. यम लोक वाट पाहतात. यमाचा पाहुणा प्राणी हो. प्राणी होय, आणि त्याची तारीख आली ना मरच तयारी करूनच येतात. इथूनच हाणायला सुरुवात करतात, इथूनच मारिती तोडीती, तोडीती झोडीती. हे येरावरी जायचे उसने. तुम्ही काय साधन करता त्याच्यावर तुम्हाला त्याग केला शांती मिळेल, भोग घेतला रोग होईल आणि दुःख. येरावरी जायचे उसने. जसं मोठ्या ठिकाणी जर जायचं असेल, भाग्यस्थळी मंदिरात जरी जायचं असलं तरी तिथं काय केले जाते? त्याची तपासणी केली जाते. मोबाईल आणलेला आहे का? ठेवून द्या तिकडं. ते जो कुठं विमानामध्ये जायचं असेल तर ते विमानात सुद्धा 1 तास अगोदर जावं लागतं मला ते विमानाचं, कारण ते सगळी तपासणी बिपासणी करावी लागते. भाग्यस्थळी देणे झाडावीस. तसं देवाकडे जायचं असेल, शांतीकडे जायचं असेल, निरतिशय सुखाकडे जायचं असेल तर त्याग करावा लागेल. भाग्यस्थळी देणे झाडावेशी. पण अशी शांती मिळते का? मिळते. तिसऱ्या चरणात सांगतात, केलिया फावला ठाईचा तुला हो. केलिया फावला ठाईचा तुला. केलिया फावला ठाईचा खावला खाईचा तो खाऊ केलिया लाहो केलिया. जर आपण छंद घेतला, ठरवलं, आपल्यावर आहे, ठरवलं की आपल्याला परमार्थाचं साध्य प्राप्त करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं. याची देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा जर ठरवलं, केलिया फावला ठाईचा तो ठाऊ. मुळाचा अशा प्रकारचं महाराज संसार आणि परमार्थ. संसारातही कष्ट करावेच लागतात, परमार्थातही करावे लागतात, पण दोन्हीचं फार मोठं अंतर आहे. संसारामध्ये नाही ते मिळवायचं असतं आणि परमार्थामध्ये आहे ते ओळखायचं. आहे ते परमार्थात नाही ते मिळत नाही, ते आहेच ते प्राप्त. म्हणजे आहे ते प्राप्त करणं सोपं आहे की नाही ते प्राप्त. लग्न केलं, मुलगा व्हावा, नसलेला मुलगा होत असतो का असलेला? नसलेला. मग त्याचं काही सगळं अनिश्चित अशा प्रकार होईल याची शाश्वती नाही. बरं झाला तर तो जगेल त्याची शाश्वती नाही, जगला तर याला बाप मानील. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये तसं नाही, तो आहेच. फक्त त्या दृष्टीने प्रयत्न कर. पण मग प्रयत्नाची पराकाष्ठा. तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास. म्हणजे हो 13व्याला घ्यायचा अभंग नाहीये हा. म्हणजे हा अभंग अतिशय उच्च आहे, अतिशय उच्च आहे. अट्टहास केला म्हणतात तुकोबाराय. अट्टहास. आपण संसारात अट्टहास करतो, परमार्थात जमलं तर जमलं, जमलं तेवढं जमलं. आपण लोक काहीच करत नाही, आपण हरिपाठ तरी म्हणतो ना, वा वा. पण लोक खडे फोडतात ना, तिथं नाही. मग तिथं मंत्र्याच्या गाडीकडं पाहतो. आपल्याला पाहिजे अशी गाडी. संसारात वर पाहतो.
परमार्थात खाली पाहत. अरे दया येत असेल आपली स्वतःला, परमार्थात वर पाहावं आणि संसारात खाली पाहावं. विठ्ठल विठ्ठल. अशा प्रकारचा साधनाचा छंद घेतला, प्रयत्न केला, धावाधावी केली. लाहो 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 म्हणजे धावपळ. तो काय म्हणे, धावा आहे पंढरी विसावा करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणा पे. जर प्रयत्न उठाउठी करी स्मरणाचा धावा धरवत देव. तेव्हा जर लाहो केला तर फावला, ठाईचा ठेवा फावला. मुळात अशा प्रकारचं असलेलं साध्य आपल्याला प्राप्त होतं. पण माणसं ते न करता विषयाच्या अपेक्षा करतात, तृष्णा धरतात आणि मग तृष्णा कधीच शांत होत नाही महाराज, कधीच पोट भरू देत नाही. तृष्णा तिचं आतोंड वाचलेलं आहे ते कधी मिटतच नाही. शरीर जीर्ण होतात, वासना नाही जीर्ण होत. शरीर पूर्वी पानं खायचे, आमच्याकडे पानं खात होती. तरुण असताना ते पानाला चुना वगैरे लावून खायचे. पण मग नंतर दात पडले, पानं चावत नाही, पण तरी पानं खायचे सोडत नव्हते. ते म्हातारे असे ते खलबते ते बरोबरच राहायचे, असे कुठून हाणायचे म्हणजे वासना नाही मेली. कृष्णेचा तो काहो कहावितो ये रे येरावरी जयाचे उसने. तेव्हा परमार्थातलं साध्य जे आहे, योग्याला जे साध्य मिळतं ते काय मिळतं शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे लाभ कर्तव्य नावे, तुका म्हणे लाभ कर्तव्य नावे, तुका म्हणे लाभ कर्तव्य नावे.
ज्याला कृतकृत्यता शब्द आहे. धन्योहम मे किंचित कर्तव्यम नास्ती. काहीही कर्तव्य न राहणं हा लाभ आहे. तू का म्हणे लाभ कर्तव्य. इच्छा आहे तोपर्यंत कर्तव्य आहे. आणि इच्छा कुठपर्यंत असते? जोपर्यंत भगवत साक्षात्कार होत नाही, भगवत रूपता प्राप्त होत नाही. जीव ज्या वेळेला स्वतः अंगाने शिव बनतो, शिवपण जीवे भोगी जेल, असा शिवपणा प्राप्त होतो. त्यावेळेला इच्छा आत्मानं चेद्विजानयात् अयमस्मीति पुरुषः किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंजरेत. अशा प्रकारचे अकर्तव्य भाव निर्माण झाला. शिवपणा प्राप्त होणं हे योग्याचं शेवटचं साध्य आहे. आणि ते झालं की शांती त्याला प्राप्त होते. म्हणून योग्याची संपदा त्याग आणि शांती झालेली सेवा ज्ञानोबा चरणी अर्पण करून प्रार्थना आहे. माऊली, या अभंगामध्ये जी स्थिती सांगितलेली आहे साधकाची, तुम्ही आमच्यावर कृपा करा आणि आमच्या जीवनामध्ये त्या स्थितीचा अनुभव आणून द्या. ज्ञानेश्वर माऊली तुका मने लाभ कर्तव्यानावे. तुका मने लाभ कर्तव्याना. सगळे म्हणा म्हणा सगळे. कर्तव्याना
पावलो चिंतिलाचे ठाव दृढ पाय राहिला भाव पावला जीव विश्रांती परवा फळला शकून अवघा निवारीला क्षीण झाली दर्शन जन्मभरण नाही आता बरवे झालो आलोया ठाया होते संचित ठाईचे पाया हे भाव पालटले काया पडली छाया ब्रह्मेचे जोडले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरणी लेखिला जुनाड जुगादीचे नाणे भोवता काळाची ठेवणे लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला या जीवाच्या साठी नसोडी पडिया मिठी कामने शिल्लो जग जेठी नलवी दिठे दुसऱ्याचे ठर कुमार आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या कल्पनेची बाधा नो कोणी संत मंडळी संस्काराचा वारा न लागू माझ्या विष्णुदासा नामावणे ते असावे कल्याण राम किरदान मागणे ते चुदते आहे देशी तरी या संतास निर्वेश मध्ये आणि तुझे कामणे आता उदार मदत ठेवी ठेवी पाये निर्वेश मदते आणि तुझे काय न मागू ज्ञानदेव तुका